आता आपण सफाळे स्टेशन का होता आणि तिकडनं आता आपण निघाला केळवे बीच का. तर इकडनं आता आपण टमटम डायरेक्ट पकडली हा. कारण कसं माहिती आहे जाणार होतो आपण ट्रेनने केळव्याक आणि केळव्यावरून परत आपण टमटम पकडणार होतो. पण त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं बरं परवडला. कारण काय माहीत आहे इथून डायरेक्ट आपण ते ऑटो म्हणजे टमटम केली आहे. तर या साईडचा फक्त आहे राजाची कारभारीन, माझी कारभारीन, बानीन बाई आहे. बानीन बाई तू तरायात ना अशीच जायची ना टमटम मधनं नादवड्यात. तर मित्रांनो सफाळे स्टेशनवरून आपण टमटम पकडून आता पोहोचलो आपण या केळवे बीच का. आणि आज कसा माहिती आहे रविवार असल्यामुळे ना थोडीशी गर्दी पण असणार आहे. पण काय माहिती आहे लहान मुलांच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही. त्यामुळे बोललो आपण तिला होता इकडे केळवे बीच का. तर थोडीशी मजा मस्ती वगैरे करून आपण इथनं मग लवकरात लवकर निघणार आहे. तर चला काय ग थांबी देतो. तर मित्र हो आपण आलो इकडे. तर इकडे कैरी बघता इकडे, त्याचबरोबर इकडे बोरं आहेत, चिंच आहेत, स्टारफूल वगैरे आहे आणि यांच्याकडे ना मित्रांनो पालेभाजी पण आहे. तर चला पटापट आपण घेऊया. तर या साईडला गावठी केळी बघताच किती आहेत ती आणि बऱ्यापैकी मित्रांनो साईज मोठी आहे. आणि या साईडला ही शेळी हा मम्मीला हे घेतलं झालं घेऊन. ती कुठे आहे बानीन बाई कुठे आहे हा कुठे केळव्या बीच का जाण्यापूर्वी ना मित्रांनो आपल्या तिकडे प्रवेश फी म्हणून दिली जाता म्हणजे आकारली जाता. तर आम्ही 5 रुपये पर पर्सन प्रवेश फी भरून इलाव आतमध्ये. तर ह्यांका लागली होती ताण म्हणून आपण घेतला लिंबू पाणी आणि काही जणांनी घेतलेली लिंबू सोडा. तर इकडे बघतास तर आपले ताई फ्रेश आपल्याला लिंबू पाणी लिंबू सोडा बनवून देतात. तर ह्यांच्याकडे बरेचसे फ्लेवर असतात मित्रांनो. तर इकडे बघतास तुम्ही. आणि केळवा बीच फेमस गोला, काला कट्टा, रेड रोज, मँगो, ऑरेंज. तर आपण काळा कट्टा खाणार आहोत, बाकीचे लिंबू पाणी. बाबू काय खाते काय हे खाली खाली येते गोळा नाही बस. तर मित्र हो आल्यानंतर ना पहिल्या अगोदर आपण काय माहित आहे लिंबू सरबत वगैरे पियालो. त्याचबरोबर काळा कट्टा आपण गोळा घेतला होता तो खाल्ला. आणि आता आपण इकडे छानशा असा ना इकडे आपल्या ह्या केळव्या बीच का इला. तर इकडे बघताच तुम्ही ना आपली मंडळी तिकडे गेली आहेत. आणि इकडे बघताच बरीचशी इकडे ना तुमका ॲक्टिव्हिटी दिसत असतात. घोडागाडी, त्याचबरोबर इकडे सायकल सायकल सफारी, त्याचबरोबर इकडे छोट्या मुलांसाठी गाड्या पण आहेत. तर हे बघा. तर चला आपण काय जास्त का आता हे इकडे येणार नाही. म्हणजे कसं माहीत आहे आपण आता तिकडे क्रिकेटचे सामने खेळवणार आहोत त्या साईड का.
तर या साईडला बघताय तर सायकल सफारी इकडे, त्याचबरोबर इकडे लहान मुलांसाठी इकडे कार आहेत. तर बऱ्याचशा इकडे ॲक्टिव्हिटी तुमका दिसत असतील. आणि या साईडला घोडागाडी. क्या सोडला आणि बांगडी मोडला. नवऱ्याची कॅच सोडला पण हा बांगडी तुटली वाटतं ना. हा तर या साईड का राजा, त्याच्यानंतर दिव्या, त्याच्यानंतर पल्लू, जयंत, राजाची बायको, त्याचबरोबर रुपया इकडे. आणि बाकीची तिकडे मंडळी सावलीत बसली आहेत तिकडे, कारण चिल्लर पार्टी ना तिकडे या. तर ते पण खेळतात तिकडे. पकड 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 पकड. तर थोडंसं ना डायरेक्शन आम्ही चेंज केला. पहिले बॅटिंग इकडनं करत होते या साईडनं, आता बॅटिंग तिकडनं करतो. कारण माहित आहे वाराना इकडनं तिकडनं खेळती राहता. तर मित्रांनो परत आपण हिला इकडे खेळण्याच्या इकडे. तर इकडे आपल्याक ना दुसरा बॉल घ्यायचा आहे. तर इकडे बरीचशी खेळणी तुम्ही बघता त्या साईडला. हे बाळा 30 रुपयाला बॉल कुठला आहे? 30 वाला 30 वाला नाही, तो 20 वाला आहे. 20 वाला आहे. जितेश पाटील ना. तर मित्रांनो हा बॉल घेऊया आपण. तो नको तो ठेवून दे. तर इकडे बघतास इकडे पण बरीचशी खेळणी आहे. कितीला आहे का तू? अरे वा, कुठे खेळत? अच्छा, आज सुट्टी म्हणून येणार ना. तर मित्रांनो बघा घरच्यांना फॅमिलीला पण थोडी सपोर्ट करते, छोटी मुलगी आहे. तर चला पटापटनं आपण जाऊया खेळायला. तर मित्रांनो काय माहीत आहे आपण आता हाव केळव्या बीच का आणि फॅमिली बरोबर आहो. तर माझी फॅमिली आणि फ्रेंड लोकांची पण फॅमिली आहे. तर काय माहीत आहे महिन्यात ना किंवा 2 महिन्यात ना तरी एक दिवस तरी ना आपल्या फॅमिली बरोबर ना टाईम स्पेंड करू खाऊ. म्हणून आपण ना कालपासून म्हणजे 2 दिवस आपण त्यांच्याबरोबरच आहोत. आणि त्याचबरोबर हां इलय त्याचबरोबर काय माहीत आहे त्यांना पण थोडीशी मजा मस्ती करू भेटता. कारण काय माहिती आहे पूर्णपणे दिवसभर ना ते एक तर फॅमिलीबरोबर म्हणजे घरातच असतात, घराची कामं वगैरे करतात. त्याच्यामुळे कसा त्यांना टाईम भेटत नाही. पण आज आणि कालचा दिवस त्यांना पूर्णपणे त्यांना टाईम दिलो आम्ही. आणि बघलाच ना तर सगळी कामं आम्ही करीत होता. पण व्हिडिओच्या मार्फत मी तुमका दाखवलं नाही तुमका. तर चला परत इकडे तुम्ही बघताच आपली मंडळी इकडे क्रिकेट खेळताना. तर इकडे आपली चिल्लर पार्टी बघा इकडे पण खेळतात ती लोक. हे काय करते त्रिशो? खेळते आहे तू काय करते आहे? अरे बाबा ते घर बनवणार वाटतं आहे. तर काय माहीत आहे आता तुमका बोललो होतो मी, कारण एक दिवस फॅमिली का पण देऊचो आहे ना गा वहिनी. काय माहीत आहे महिन्यातले किंवा 2 महिन्यातले ना 1-2 दिवस तरी ना त्यांच्याशी टाईम स्पेंड करा. कारण एक बरं वाटतं त्यांना पण. अरे वा खेळा तो काढून तिकडे गेलो वाटता. हां 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 हां. तर इकडे बाईक राईड पण तुम्ही मित्रांनो बघता त्या साईडला.
त्याचबरोबर सायकल सफारी इकडे आहे. तर मित्र हो, बीचवर आल्यानंतर असा कोणी कोणी केला तर प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो जाम खेळला इकडे बीचवर आणि आता ना थकोक पण झाला, पाय वगैरे दुखोक लागलेत आणि कसा खेळल्यामुळे ना थोडंसं ना आता भूक पण लागली आहे. तर त्याच्यामुळे आता आपण जाऊया काहीतरी ना आधी खादाडूया आणि त्याच्यानंतर मग आपण परतीचा प्रवास पकडणार आहोत. तर जाम मजा मस्ती केला मित्र बीचवर येऊन पण. तर लहान मुलं पण का तर लहान मुलांना पण बरा वाटला आणि त्याचबरोबर या लेडीज ग्रुप का पण. तर चला पटापट आता जाऊया जेवायला. बाबू काय करते? ए बाबू काय करते? हे सोनू काय केलंस ते बघ. मित्र डोळ्यातल्या काजळा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. जीवाला जीव देणारे, सुख दुःखात साथ देणारे असे मित्रांनो मित्र हे फार क्वचितच भेटतात. त्याच्यामुळे जीवाला जीव देणारे मित्रांनो तुम्ही जपा. तर आपण बीच साईडनं तिकडनं येईल आणि जोराची ना भूक लागली होती. तर बोललो आपण जास्त काय टाइमपास करण्यापेक्षा ना डायरेक्ट आपण घुसला इकडे चायनीज सेंटर का सॉरी हा. तर कालपासून आपण कसं माहीत आहे चिकन त्याचबरोबर मच्छी वगैरे खाल्ली होती आपण. तर बोललो थोडंसं वेगळं काहीतरी. तर चला काय करू, त्याला फोन करू? इथे बाहेर जाऊन बघूया अगोदर. तेच बोलतो. तर मित्रांनो जेवण तर झाला. तर चायनीज खाल्ला मित्रांनो. पण काय माहित आहे ते चायनीज खाणं अजिबात चुकीची चव नव्हती. पण काय माहित आहे भूक तर लागली होती आणि बोललो लवकर जा काय भेटत ना, त्याच्यामुळे आपण ते प्रिफर केलं चायनीज मागू. तर ठीक आहे थोडासा पॉट वगैरे भरला आणि आता मी परतीचा प्रवास करता. पण काल जो उत्साह होतो ना मित्रांनो इकडे येण्याचो, मित्रांका भेटण्याचो, त्यांच्या परिवाराक भेटण्याचो जो काय आनंद होतो ना तो थोडंसं आता जाताना थोडंसं म्हणजे कसा भावूक होता मन ना बोलू. कारण कालपासून ना जाम मजा केली आपण आणि आता थोडंसं आपण ना कसे भावूक झाला. त्याच्यामुळे ठीक आहे आणि परत असे आम्ही 2-3 महिन्यानंतर आपण प्लॅन हे करीतच राहणार आहोत. तर आता भावूक झाला परतच्या एका आणखी उत्साही असणार आहोत. तर चला आता इकडनं आपण ना टमटम वगैरे पकडणार आहोत. टमटम पकडून मग आता डायरेक्ट केळवया स्टेशन का जाणार. तर चला. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात केली आहे. सुरुवात म्हणजे काय माहित आहे कालच्या ब्लॉगचो आउट्रो आपल्याला आज करूचो होतो म्हणून मी आज सकाळी कॅमेरा हातात पकडलो आणि आउट्रो करूया बोललो. काल आपण कसं माहित आहे
संध्याकाळी ना 6 वाजता आपण घरी पोहोचलो. घरी गेल्यानंतर सगळी आंघोळ बिंगोळ सगळी घराची आवरावर करूपर्यंत ना थोडंसं वेळच गेलो आणि आपल्या कल तो आउटरो करू भेटलो नाही. तर कालच्या ब्लॉगचं आपण आउटरो मित्रांनो आज करता. तर असो दे. तर मित्रांनो आपल्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण कशा पद्धतीने आपण तिकडनं म्हणजे काय माहिती आहे सकाळी आपण सपाळ्या तेल आपल्या फार्मवरनं आपण 10:30 वाजता चेकआउट केला नाश्ता वगैरे करून आणि तिकडनं मग आपण आपली ती गाडी होती फार्म हाऊसचीच ती इली होती आपल्याला घेऊन जाऊ. तर तिकडे स्टेशन का त्यांनी सपाळ्याक सोडला आणि सपाळ्यावरनं आपण बोललो ऑलमोस्ट आपल्या 11 11:30 वाजले होते. तर बोललो अर्धा दिवस तर असंच गेलो हा. तर आपण पुढचं अर्धा दिवस काय करणार बोललो. आणि काय होता माहीत आहे मुलं बाळा वगैरे असली ना तर थोडी त्यांना मजा पण करूक भेटता त्यांच्या लेवलची मुलं वगैरे असली तर तेही 2 दिवस ऑलमोस्ट फुल धमाल करत होती. पण कायला माहीत आहे मुलांबरोबरच बोललो आपले जे काय कारभारणी होते ना त्यांना पण थोडीशी ना मजा मस्ती करू आपण ना केळव्या बीचका गेला. कारण अर्धा दिवस तर असं ऑलमोस्ट गेलोच होतो. तर केळव्या बीचका गेला. केळव्या बीचका पण म्हणजे काय माहीत आहे आपण केळव्या स्टेशन का उतरलाव ना तर पर पर्सन 30 रुपये घेतात हे टमटमवाले. पण आपण सपाळ्यावरनच ना मित्रांनो आपल्याला छान असून टमटम भेटली ती आपण डन केला 400 रुपयात आणि 30 रुपयात केळव्या आपल्या स्टेशनपासून 30 रुपये पर पर्सन घेतात. तर मित्रांनो आम्ही 10 माणसं होता तर 300 रुपये झाले असते. तर आपण काय विचार केला डायरेक्ट आपण बोलू सपाळ्यावरनच डायरेक्ट केळव्या बीचका जाऊया. तर 400 रुपये घेतला त्यांनी आणि ते आपल्याला बरा पडला. केळव्या बीचका गेल्यानंतर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असं जी काय धमाल मस्ती केली ती आम्ही. मित्रांनो काय असं माहीत आहे 2-3 महिन्यात ना तुम्ही मित्रांनो थोडीशी ना प्लॅन करू हवा पिकनिकचे. कारण काय माहीत आहे तर फॅमिली पण मित्रांनो थोडंसं काय माहिती बरा वाटतं. कारण काय माहीत आहे पूर्णपणे दिवसभर ती घराची कामं करत असतात. मुलाबाळांका शाळेत नेणं शाळेतनं आणणं ती सगळी कामं असतात. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी त्यांना वेळ भेटता मजा वगैरे मस्ती करू आणि कसा इतर लोकांची पण ओळख होता. तर त्याच्यामुळे 3-4 महिन्याचो किंवा 2-3 महिन्याचो आपण प्लॅन करायचो पिकनिकचो. तर छान वाटलं आमका आणि आपण ह्यो पिकनिकचो प्लॅन मित्रांनो पूर्णपणे बघितलास तर सिरीजमध्ये केला. तर पहिल्या आपण पार्टमध्ये आपण पूर्णपणे प्रवास त्याच्यानंतर स्विमिंगमधील फार्म हाऊसची धमाल मस्ती तुम्ही बघितला. त्याच्यानंतर दुपारी आपण छान असा दुसऱ्या पार्टमध्ये आपण पूर्णपणे मळे तिकडचं जी शेती होती ती तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फार्म हाऊसमधली मजा मस्ती दाखवली. तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय माहीत आहे आपण छान असं ना सकाळची सनराईज बघितलो. पूर्णपणे निसर्गाची जी काय उधळण होती छान अशी पहाटेची ती तुमका मी दाखवली. तसे सिरीजमध्ये आपण पूर्णपणे ब्लॉग केले होते. ते तुम्ही बघितलं नसेल तर पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनल का जावा आणि ते पूर्णपणे ते ब्लॉग बघा. तर आता मी जास्त काय बोलत नाही आपल्या कामाक पण जाऊचा. तर चला व्हिडिओ जर आवडले असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे ना नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.